देवी घातली मोरीत अन्न बक्षिले भाऊ आई माईसाठी तिने मारुतीने भेटी तुका म्हणे जनी म्हणी आईचा बलाढ्य नाही कोणी त्या ठिकाणी रे वर्णन कराय कुठं विषय राहिला रे 25 वर्षाचं पोरग जर चागड्यात टाकलं तर ना बाण 45 वर्षाचं पोरग भरत नाही नाव मात्र मारुती नाव मात्र हनुमानजी अरे 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 कुणीकडे चालला देश माझ्या मारुतीरायाचा चला ही गरज आहे काळाची लय मोठी भानगड होणार आहे बरं का पण चला त्या ठिकाणी बाकीचा समाज बघा आपली लेकर बघा विजय या ठिकाणी अशा मारुतीरायाचं चरित्र आहे पवित्र त्या ठिकाणी असणारा हनुमानजीची कथा आहे पुढे मल्ल मागेला मल्लाला उडायचे हे मल्ल विद्या मारुतीराया पुढे खडू विकडी संपून टाकली मल्ल विद्या त्या ठिकाणी एवढा बलाढ्य मारुतीराया त्या ठिकाणी आजो हनुमंतासारखा एकही तुझ्यासारखा त्या ठिकाणी असणारा आले किती गेले किती संपला भरारा तुझ्या परिणामाचा अजूनही दरारा मारुतीराय हा नाव घेतल्या बरोबर अंगावर काटे शहारे उभे राहतात असा मारुतीराय तिथच्या मल्ल विद्ये जे पैलवान आहेत ना त्यांना त्या ठिकाणी असा भुजोंबी खेळू लागलेला बळे उन्मत्त परस्परे कलह हनुमंते करोनी घात पाडिले कुंठत राजद्वारी अरे ते कोणत्यात पाडलेले मल्ल ते बरेच मारुतीरायाने ओढत आणायचे आणि ते मल्ल त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुणाचं कंबर मोडलेले कुणाचं मनगट मोडलेले कुणाचं पाय मोडलेले कोणत्यात रावणाच्या जवळ आहे लंकेचा राजा कुणीतरी गुप्त वेशामध्ये एक पुच्छकेतू आणलंय आणि ते आम्हाला त्या ठिकाणी असं घोसू मारू लागलंय असे लंकेच्या ठिकाणचे जे मल्ल आहेत रावण राजाने पाळलेले ते राजा रावणाला जाऊन आपली शिकायत मांडू लागलेले विवादती सानो नासिकानो नासिक रामस्मरणी नाही विवेक निर्नासिक कटिमानी फुकटच्या सांगे लोकांच्या गोष्टी राम जेकी नाही म्हणा लोकांच्याच गोष्टी सांगायच्या राम जेठी नाही म्हणा अनुनासिक सानुनासिक अशा पद्धतीने हे वेद असणारा वेद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला मारुतीराय म्हणते असतील वेदज्ञ पण माझ्या भगवंताचं नाम जर त्यांच्या मुखामध्ये जर नसेल तर नाम घेत वया गेला ऐसा कोणी ऐकला चला त्या ठिकाणी सर नामाच्या बळे नवे सर्वता कळी काळाच्या माता आम्ही नामाचे धारक नेनू प्रेखराने नेनेती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचवणे हे काही असू द्या हे असणाऱ्या वेदज्ञ असू द्या पण नामचिंतनावर प्रभूच्या नामावर जर यांचा विश्वास नसेल तर यांना असंच मी गोलसीन मारुतीच्या मनामध्ये अस्मात तस्मात उपपत्ती विद्वांसी विवेकयुक्ती नामस्मरणी नाही मते मानी मारुती बुवारा माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात एके ठिकाणी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान हे बाकीचं मारुतीराय म्हणते चला माझ्या नामाशिवाय बाकीचं मला काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी भगवंताचाच असणारा एकच त्या ठिकाणी आम्ही असणारा त्या ठिकाणी असणारा एक गाव आम्ही विठ्ठलाचे नाम आणि कापी काम नाही ते मोडून यावत सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा हे बाकीच्या सगळ्या विद्या त्या ठिकाणी असणारा माझ्या भगवंताच्या नामापुढे कमी आहे म्हणून यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने मी असणारा सोडणार नाही असा हनुमानजी त्या ठिकाणी कवळलेला आहे प्रधान गर्व्याती सन्माने बैसोनीता सुखासने हनुमान अत्यंत विंदाने भोयांची कानी भोवंडी पुच्छा अभिमानी प्रधान मंडळी अभिमानाने त्या ठिकाणी धनाने उन्मत मनाने उन्मत त्या ठिकाणी पंच उन्मत अशा पद्धती बळाचा धनाचा त्या ठिकाणी असणारा सत्तेचा उन्मत या लोकांना त्या ठिकाणी असणारा ते भोयाला पालखीमध्ये बसलेले आहेत 4 जणांच्या खांद्यावर बसून निघाले जाता जाता मारुतीने ओळखले ह्यांना बी त्या ठिकाणी अभिमान आहे अरे यांचा अभिमान त्या ठिकाणी सारा काढायला पाहिजे राजाच्या भेटीला निघाले गुप्तद्वारामध्ये थांबले आणि एका भोयाच्या कानामध्ये शिपूट घातलेले भोयाने कानाला हात लावला एवढ्यामध्ये मागून ओळून पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी एक दांडी खाली पडली आणि मधला त्या ठिकाणी बसलेला जो प्रधान आहे तो खाली पडलेला आहे कंबर मोडत होत पूर्वीचे आता वावड्या राहिल्या नाहीत आता सगळंच बुडत झालंय बाबा ते काय बुडणार आहे कुणा ठाव आहे लय मोठं भानगड होणार आहे अजून नाही ते तुम्हाला नाही बघायला मिळत बरं झालं ते लवकर जाणार आहेत आपण आता पुढे कलियुगामध्ये ऐका त्या ठिकाणी कलियुगाचे महिमान असत्याशी रिजले जण पापा देती अनुमोदन
शिष्य गुरुचा वैराकाळ, लेख बापावरीचा उताळ, तुम्ही ऐका थोर थोर. आमच्या वांद्राच्या कडेच्या सुना धावतात सासूवर, तुमच्यातलं नाही वस्तीवरली. हे कलियुगात होणार आहे. ते असली भानगड आहे का? धावते तुमची विसून. नाही नाही तसं म्हणे जाऊ नका, चिया द्यायची नाही, चांगले म्हणायचं. हे कलियुगामध्ये बरेच विचित्र होणार आहे. चला त्या ठिकाणी ते भोई खाली आदळलेले आहेत. आदळल्या बरोबर 32 त्यांची काय मध्ये पडलेले आहे, दात भग्न झालेले आहे. अशी परिस्थिती त्या त्या पालखीमध्ये बसणाऱ्या प्रधान मंडळीची झालेली आहे. राजापाशी असा सन्मान तुम्हाला. राजाच्या जवळ मान आहे त्यांना, प्रधान मंडळीला असतो ना मान. ते असताना जवळ त्या ठिकाणी राजाच्या जवळचे माणसाने प्रधान उपप्रधान हे मंत्री संत्री वगैरे मुख्यमंत्र्याच्या जवळ असतात ना, सन्मान असतो. आणि गेल्याबरोबर सभेमध्ये दात पडले, सगळे रक्त अंगावर आहे. गेल्याबरोबर सगळे लोक हसायला लागले. आणि याचा एक बी दात नाही, सगळे पोथऱ्या दाताचे झालेले. असं हसल्याबरोबर असणारा राक्षस असल्यावर ह्या प्रधान मंडळीला राग आला. पण करतात काय त्या ठिकाणी मिळालं नाही. आता सांगावं काय, सांगायला बी येत नाही. एवढ्यामध्ये काय होतंय ते पाहूया. सद्रात भाते चौशेरी उंचवर अन्न भोजन घरी, आमाशी पाडले राजवारे सुबंध मारी भोयाचे. चांगलं चांगलं खाणारा अवलादी म्हणून त्या ठिकाणी अशा जीवाला सावली भोजन दुग्ध शर्करा घृत पक्वांना निंदिले उपाडणा द्या. हे चांगलं चांगलं खाणारं वरण तूप वगैरे हे असं खाणारे असणारा ते लोक असणारा काय दात पडले तर नेमकं करणार काय त्या ठिकाणी. आम्हाला एवढा सन्मान, आमचा एवढा त्या ठिकाणी महिमान असताना आमचा अपमान या राजसभेमध्ये झालेला आहे. राजा ह्या लोकांना काही सांगा, आमच्याकडे बघून हसतात. दंत भग्न झालेले आहेत. असे राजाच्या पुढे ते लोक शिपाई म्हणतात. एवढ्यामध्ये पुढे काय होतंय ते पाहूया. भोई म्हणती ऐका माता, धक्का करा आमचा घात. सीतेने सोडला पुच्छके दंत भग्नार्थ तेने. पहिल्यांदा लंकेमध्ये शब्द जानकीचा ऐकायला मिळाला. ते भोई म्हणून राजे आमचा काही असणारा गुन्हा नाही. जानकीने एक पुच्छकेतू सोडलेला आहे. शेपटाचा त्या ठिकाणी असणारा पुच्छकेतू आहे, त्याने आमचा घात केला. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आम्हाला असणारा आमच्या खांद्यावर हे प्रधान मंडळी पडलेले. आम्हाला का मारता? अरे जानकीने असणारा पुच्छकेतू सोडलेला आहे. आता ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने आमचा घात करू, आम्हाला मारा म्हणतात. आम्हाला का म्हणून शिक्षा देतात? दुसरीच काहीतरी त्या ठिकाणी असणारा जानकीने पुच्छकेतू सोडलेला आहे असं म्हणल्या बरोबर मारुतीने कोशी खाजवलेली आहे. सीता आहे लंके प्रती, पत्ता लागला पत्ता. नगर लोका गोकीत होतं चाल तुमची. मला कुठे म्हणून दाखवायचं कळ नावण्याचे चाल म्हणू का म्हणायचं म्हणा म्हणा. हे महाराष्ट्रातली कुणाची चाल वाचते ते गुणवा नाही त्या चला त्या ठिकाणी अशा पद्धती कुणाची सांगा तुम्ही. 100% निसते एवढी बुद्धी त्या माणसाला, बुद्धिमत्ता वरिष्ठ. फक्त देवाने तेवढं वाजवायचं दिलं नाही त्याला. मी म्हणलं दिवसापासून म्हणत होतो कुठंतरी 4-2 चाली शिक बाबा, जाऊ द्या कुठेतरी त्या ठिकाणी जमलं असतं. पण नाही जाऊ द्या, जे असेल ते असेल. मगच मला सांगितलं, म्हणलं बापू माणसं कलाकार बोलत होती तर त्यांची मी चालू आहे, कशाला बोलवायचे म्हणलं. जरा जाऊ द्या, बाकीचा विषय कशाला मांडायचा आहे. पण कारण बोलवल्या माणसाच्या हातात जर काही नसला व्यवहार तर बऱ्याच अडचणी येतात. मी सांगितलं त्याला बाबा गुणवान मंडळी येतात तुझ्यामुळं, पण बाकीच्या माणसाला ते जमत नाही. आता लय मोठा भानगड झालाय. एखादा मोठा कलाकार आला गावात त्याच्यापेक्षा एखादा कलाकार हे संप्रदायात असलं झालंय. संदीपान महाराज लय भानगडी हो, बुवा बुवाचाच वाकडं झालंय. अशाच भानगडी सगळ्या त्या नाही जमत. लय भानगडी त्या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून त्यांना वाटतं हे कशाला खरं आपण उगाचच. आणि हे बोलू ते आपलं गरीब माणूस आहे, जाऊ द्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने. पण ते ऐकायचं होतं म्हणून आले. बऱ्याच वेळ मला सगळ्याच त्या ठिकाणी असं आवडते वाचक सूचकाचं, सगळ्याच्या प्रेमाच्या हृदयामध्ये जागा ह्या माणसाला. म्हणून ते त्या ठिकाणी असणारा बोलवतं जावं लागतं त्याच्यासाठी. इथे मी बाप्पासाठी चालवत बरं का, नाही तर अनेक अडचणी आहेत, अनेक कार्यक्रम आहेत. आम्ही लय मोठे असं म्हणायचं नाही. संदीपान महाराज जाऊ द्या, शंकर बाप्पा हरिपाठाला पकवाज वाजवायचे, बरं मोठं तरी कोणी तुमच्यासारख्यानेच केलंय ना. जाऊ द्या, एवढं होत आहे फक्त म्हणून दाखवतो तुम्हाला. त्याची अतिशुक्ती वाटू देऊ नका. रामायणावाल्या माणसाची 100% त्या ठिकाणी असणारा अवहेलना होते. 100% त्या ठिकाणी असणारी. कारण त्याचं काय कुठं जरी गेला तरी असणारा ती किंमत आपली
नाही आता त्याला जाऊ द्या त्या ठिकाणी आपला भाग वेगळा चला ते परमेश्वर कुठे ते काढील वरून म्हणून त्याला असणार कुठेतरी प्रेमाची मंडळी बाप्पा इथे म्हणून आलो बाकीचा विषय द्या सोडून चला त्यांनी सांगितलं काय अडचण नाही तसं सोनवरले आहे बापूमुळे गेलं इथे मारुतीला त्या ठिकाणी कळी लावावं लागलेलं आहे कळी लावून त्या ठिकाणी असं तिथे भांडण लावायचंय त्या भांडणामध्ये त्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य त्याला मिळालेलं आहे जे आणखी लंकेमध्ये आहे पण कुठं आहे हे मात्र माहित नाही ऐसे करिता झाला झाली शुद्धी साधा सती निघाला रावण सभे प्रती केली ख्याती संध्याकाळ झाली संध्याकाळ अंधारी रात्रीचा फायदा आता अंधार रात्रीचा फायदा उठवण्यासाठी मारुतीला लंकेच्या सभेमध्ये शिरलेला आहे सिंहासनी दशशिर सभेसी निशाचर वीर निकट प्रधानाने समुदाय गाडा राक्षसाचा समुद्राचा वेढा आहे सोन्याच्या आसनावर राजा रावण बसलेला आहे सभा भरगच्च भरलेले आहे संध्याकाळची वेळ आहे चौकडून त्या ठिकाणी असणार 18 लाख दीपिका लावलेले आहे तेला तुपाने ते असणार त्यावेळेस लाईटी नव्हत्या तेला तुपाचे दिवे होते आणि ते दिवे लावले आहेत मारुतीला काय करतो ते बघूया सभे सेवो रावणासी जोहार सांगती नगरींचा समाचार वेगना दुर्धार दिसत आहे जोहार मायबाप जोहार नाथ बाबा ते राहिले नाही एवढ्या क्वालिटीचे लोक कुठे येतात गुडघे मारत नाहीत राहिली माणसं त्याला म्हणून आपलं चला असणार ताकापुरतं रामायण भगवान त्या ठिकाणी असताना प्रभू रामचंद्राचा दूत असताना लंकेमध्ये गेला एक वानराचं पिल्लू सुद्धा बरोबर सांगत नाही सल्ला घ्यायला सुद्धा काय हिंमत असेल त्याची लंकेच्या ठिकाणी जाऊन मोठे मोठे त्या ठिकाणी धुळं राक्षस आहे हे निर्भय छातीने त्या ठिकाणी मध्ये गेलेलं आहे आणि तिथं त्या ठिकाणी करू आहे आता अंधाऱ्या रात्रीचा फायदा लंकेमध्ये त्या ठिकाणी रावण राजा सभेमध्ये बसलेला आहे मारुतीला दीपिका भिजवण्याचा प्रयत्न करत आहे मुख्य विघ्नाची पैथो आतर्क्य कल हो राजद्वारे गजरत यासी हरी महावीर अपमाना सगळ्याचा अपमान करायचा मारुतीला त्या सभेमध्ये गेला एवढ्यामध्ये एक असारा त्या नगरीचा त्या ठिकाणी घरटिकार आणले घरटिकार पूर्वी घरटिकार असायचे ना सावध संध्याकाळच्या 12च्या 1ला ते कोतवाल जागा करायचा ब्रह्ममुहूर्तावर उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा हे सगळे वासुदेव आंधळे पांगळे सगळे सावध करायचे ते पिंगळा वगैरे आता कुठं राहिले महाराजाला पिंगळा येण्याचं काय भानगडी चला त्या ठिकाणी बदले भगवान त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचा दूत त्या ठिकाणी शिरलेला आहे ते असताना घरटिकार तिथं आलेला आहे आणि घरटिकार नगरीची माहिती देऊ लागलाय काय 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 झालं नगरीमध्ये ते सांगावं लागतं राजाला राजगृहाती पदस्था प्रधान शिविका राजद्वारी भंगोन दंत भग्न राजा मला धार केला त्या ठिकाणी असताना जय जीव म्हणून प्रणाम आहे राजाला प्रणाम केला गेला आणि नगरीची माहिती सांगलाय राजवाराच्या ठिकाणी घागरीचा स्फोट झाला घटस्फोट कुणीतरी पोचच्या केतू आलेला आहे आणि ते घागरच मध्ये गावामध्ये येऊ देत नाही सगळीकडे पाण्याचा असणारा दुष्काळ झालेला आहे नगरीमध्ये पाण्या वाचून लेकरं मरू लागलेले आहे दुसरं काय हे प्रधान मंडळी त्या ठिकाणी भेटीला येत होते त्यांना मारलेलं आहे तिसरं त्या ठिकाणी असणारा घोडेस्वार त्यांनाही मारलेलं आहे पालखीवाले लोक आले त्यांनाही त्या ठिकाणी असणारा भोयाच्या नाकामध्ये शेपूट घातला आणि ते बी त्या ठिकाणी प्रधान खाली पडले दंत भग्न झाले असा घरटिकार रावण राजाला त्या ठिकाणी असणारा गुप्त नगरीची माहिती देत आहे घटस्फोट राजा कळकळती नरा उदकाचा तोटा आहे घराघरामध्ये सगळीकडे घटस्फोट झालेला आहे घरामध्ये एकही घागर गेलेला आहे असा घरटिकार राजा रावणाला लंकेची माहिती देऊ लागलाय देत असताना मारुतीला तिथं त्या ठिकाणी थांबला गेलाय पुढे काय होत आहे रावण राजा कोणतं त्या ठिकाणी असं ऍक्शन घेत आहे नेमकं काय करायचं आहे हे मारुतीला बारीक नजरेने पाहू लागलेलं आहे लोक जलपती सगटा नगरी निमाला दशकंठा त्याचे घट स्फोटा नारी यथेष्ठा गळगळती सुंदर जरा त्या ठिकाणी अशा जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे वर्णाविषयी वर्णन करण्यावर असणं अवलंबून असतं म्हणून त्याच्यात ते आरो
त्याचं सेट जे त्याचं खर्च जे ते सगळं कळालं तर बरं आहे. नाही तर काय गातो ते कळना महाराज. काय राग आळवितो नाना, काय गातो ते कळना. ह्याला त्या ठिकाणी वर्त करून तो ढाका मारितो प्रचंड, काय गातो ते कळाना, राग आळवितो नाना. आता त्या ठिकाणी दीपराग जर गायला तानसेन तर दिवेच लागायचे. आता एखाद्या तानसेन जर दीपराग गायला गायल्या बरोबर नाही काय जरा जाऊ द्या, पण चाललंय कसं का होईना आपलं. पण ती म्हणते मग खाजी होते आपलंच. हा पुढे रावण ऐकता उत्तरा पाचडला मारा घर ठिकार पवित्र खरं सांगणाराची ही परिस्थिती. खरं सांगत होतं लंकेमध्ये घडलेला तो सगळा प्रकार. पण ते म्हणते महाराज त्याला गाडी गाड्या हे खरं काय सांगते. भोयाचे दात त्यात पडलेले, त्या प्रधानमंत्री दात पडले, घटस्फोट झाला, हे घरटिकार जो आहे त्याला बांधून टाका असं रावणाला सांगल्या दिल्याबरोबर त्या चावला तिची ती लोक टाकलं घरटिकाराला बांधून. माझा चांगला विघ्न प्रकार जरी मारिला घरटिकार. कोण म्हणताय. हनुमान भूमिभार केला चमत्कार तोय का. मारुतीराय म्हणते माझा पराक्रम सांगत असताना जर घरटिकारला ह्याने जर मारलं तर नावच हनुमान ठेवायचं नाही. बघतो यांच्याकडे म्हणून मारुतीराय त्या ठिकाणी असं आपली सेफ्टीवर सरसावलेले आणि घरटिकाराला कसं मारतो ते पाहतो. असा मारुतीराय त्या ठिकाणी खवळला गेला. वेळेस सुगंध स्नेहा दीपिका कर्पूर दीपिका 18 लक्ष दोन ही देखा लखलखिता शोभता. दोन्ही बाजूने नवला, दोन्ही बाजूने या बाजूला 9 लाख आणि या बाजूला 9 लाख दिवे लागलेले. दिवे ते दिवे त्या ठिकाणी असायला लावलेले आहेत. एवढे मारुतीरायाने त्या ठिकाणी बापाला आज्ञा केली. म्हाताऱ्याला सांगितलं वे बाबा एवढंच त्या ठिकाणी काय मागितलं नाही, काय मागितलं एवढं द्या, काय करा एक खटाही दिवे विजून टाका. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक खटा वारा सुटला आणि 18चे 18 लाख दिवे त्या ठिकाणी असणारे भिजून गेले. एकदम अंधार. वानरे पुच्छानिता विझविल्या दीपिका एका ऐसे पाहता जन लोक सभा सकाळी गगन बघिले. एकदम लाईट गेली. एकदम लाईट गेली. मारुतीराय शेपटीच्या फडक करायला सगळे दिवे भिजवले. सगळे सभा दचकलेले. अगोदरच जाणारा होता. चोरटी येतात गावाकडे, लाईट गेली, कुलाट काय होतंय ते नीट आरगळा लावा, नीट घर लावा. दचकले गेले सगळे राक्षस सुद्धा. एवढी पराक्रम मारुतीराय नुसता त्या ठिकाणी सेफ्टीने केलेला आहे. आता पुढे काय करतात बघूया. सभेशी पडता जी बांधिला पहिला मोकळा गेला. ते धुम सोने निशा अरे ज्याच्या नावानं त्या ठिकाणी बंद मुक्तता होते मुक्ता त्याचे त्या ठिकाणी पराक्रम सांगत असताना जर तो असताना बंदीवानाला जर सजा होत असेल तर रामभक्ताला त्या ठिकाणी असणारा गुन्हे आहे. म्हणून मारुतीरायाने पहिल्यांदा घरटिकार मोकळा केला. त्याला सोडून दिलं. त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे आणि पुन्हा मात्र लंकेच्या राक्षसामध्ये शिरलेला आहे. घरटिकार करो मुक्त सभेची शोभला हनुमंत. जे जे केले ते भूत सावचित्तवधारा. आता घरटिकार मोकळा केला. त्याने सांगितलं होतं त्या असणारा लंकेमधलं सगळा वृत्तांत राजा रावणाला त्याला मोकळे केलं आणि सभेमध्ये मारुतीराय शिरला गेला. सगळ्यामध्ये अंधारा रात्रीमध्ये कोण आहे आपला कोण लोकाचा कोण हे काय करणार आहे. म्हणून मध्यंतरी शिरला गेलाय. मारुतीराय बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. सगळ्या डोळ्याने देख नाही त्याला सगळं दिसतं तिथलचं, पण राक्षसाला मात्र काहीच दिसेना. सभेसी पडता नारी हनुमंत मांडली चोरी वस्त्रे अलंकार हरी शस्त्रे वस्त्रे नागरी. एक म्हणे नेली माझी वस्त्रे तो म्हणे नेली माझी शस्त्रे. भट्ट म्हणती नेली धोत्रे उत्त वानरे नाग धोत्र बी काढून टाकाकडे म्हणजे बघा आम्ही आलो घालून धोत्र पण आला भांगड होती ते फेटतात लवकर म्हणून पोकळ कष्ट आहे. आता बांधायची पद्धत निघाली. तर ते भट्टे ना लंके तुम्हाला वाटते का लंकेमध्ये बांबणं वगैरे नसते. ते सगळे लंकात बांबणाची. हे फक्त ब्रह्म राक्षस एवढाच फरक. रावण हा ब्रह्मदेवाचा पंतू आहे. इतकं जवळचं नाते इतकं जवळचं त्या ठिकाणी अशा पद्धतीने. ब्रह्मदेव कुणाचं लेकरू आहे विष्णूचं
आता इतकं जवळ आहे, घरच्या घरीच भांडण आहे, लोकांचं नाही बाप्पा, घरच्या घरीच भांडण आहे, घरच्या घरीच भांडण पेटले. आता चला ते अशी वाईट लेकरं निघाल्यावर त्यांचा बी काटा काढावा लागतो ना. म्हणून या ठिकाणी असताना ब्रह्म त्या मारुतीला पिता वायू याला विनंती केली, ती विजलं गेलं आणि मध्यंतरी शिरलं गेलंय. शिरल्यानंतर धोत्राला हात लावला अगोदर ब्राह्मणाच्या, लय रावणाची स्तुती गात होता तोय. चला त्या ठिकाणी जरा ते मोकळे करून आले, सारी जाईनाचीच देव. कुंडले घेता कान तोडी, वस्त्रे घेता डोळे फोडी, बाहुवटे घेता बाहू मोडी, गांजी कडोरी कडी मनगटामध्ये जे बाहुवट येत नाही ते बाहू त्या ठिकाणी असताना तेच काढून घेऊ लागले. अलंकार घेत असताना डोळे काढून घेऊ लागलेला आहे. धोत्रे काढत असताना त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी प्रजोत्पादनाचं कारखाना सुद्धा त्या ठिकाणी खलास. चला मुकोट घेता मस्ताक फोडी, कटी सूत्रासाठी माझ मोडी, बापरे. मुद्रिका निमित्त आंघोळ्या तोडी, केली वेडी राक्षस. काय करायचं असेल बरं याला चोरी करून? लंकेमध्ये मुद्रिका घेत असताना बोट मोडलं आहे, कटीसूत्र घेत असताना कंबर मोडू लागलेलं आहे, पायातले तोडर घेत असताना पाय मोडू लागलेला आहे. अशी परिस्थिती लंकेमध्ये. टाकरे अंगावरले वस्त्र सगळे म्हणते आता भानगड झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या लोकांनी अंगावरले उपरण्यासही फेकून दिलं. कंठमाळा घेता कंठ मुरडी, वा, 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 वा. पदकासाठी हृदय फोडी, नेसनी घेता लिंगे तोडी, केली बापुडे. पदक आहे ना, पदक गळ्यामध्ये सोन्याचे खंडीर गळ्यामध्ये ते पदक आहे, ते घेत असताना हृदय फोडू लागलेलं आहे. अनेक त्या ठिकाणी मारुतीरायाने चोरी मानलेले. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने, तशीच चोरी मारुतीरायाने लंकेमध्ये आवडतीने. तुम्हाला हे काढायची लायकी नाही. आता त्या ठिकाणी अशा पद्धती तुम्हाला असंच भिकाऱ्यासारखं व्हावं लागेल. म्हणून मारुतीराया त्या अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन सगळ्याला त्या ठिकाणी असताना पराजित करू लागलेलं आहे. नेसना सोडिले लवकरीना तरी लिंगा होय बोहरी, ब्राह्मण. पुस्तकता संसारी कैशा परिस्वसवे, पायी बिरुदे वीरांची पूर्णतयासाठी मोडी, चरण बोंबलू दाता छेदी घ्राण, फे फे वचन राक्षसा. बोंबडत असताना त्या ठिकाणी नाक आणि ओठच काढून घ्यावं लागलंय. तोडर करत असताना पाय मोडू लागलेला आहे. सगळ्या त्या ठिकाणी असताना सगळे लोक एकच अखंड लंकेमध्ये झालेले आहे. सगळीकडे जिकडे तिकडे हाय हाय हा शब्द निघू लागलेला आहे. सांगती बुद्धे बोंबलू नका रे त्रिशुद्धे, शिमगा संपलाय. बोंबलू जाता नाक छेदे, निशब्दवादी राहावगे. चला बोंबलू नका, निशब्दवादी राहा. आता त्या ठिकाणी असताना बोलायचं काहीच काम नाही. उभेच मौन धरून थांबा. असे अनेक राक्षस एकमेकाला असताना म्हणू लागले. कारण रातच्या प्रसंगामध्ये काय नेमकं तेच कळा नाही, कशाचं विघ्न आलंय तेही कळे नाही. एकच असताना त्या ठिकाणी शब्द जानकीने पुच्छ केतू सोडलेला आहे, राजाने असताना जानकी चोरून आणली आहे. त्यावेळेस पासून विघ्न लंकेवर येऊ लागले. एवढा शब्द आहे. वस्त्रे अलंकार जोडती पुढे, ऐसे नाक तवना जोडे, छातीला विळी माकडे, एरुदडे रामागे. महाराज येरमळ्याला रणगड आलं होतं आणि उग आलं होतं आपल्या बारक्यापणी. लोकांच्या तरी बारक्यापणी आला असतील ना. आणि ते उगाच त्या ठिकाणी अशा पद्धतीने माग सरला रणगड असंच ना, माग सरला जाऊ द्या त्या ठिकाणी अशा पद्धती. मी सांगू का तुम्हाला, व चिमटा घेऊन जातीचा विषय नाही स्टेजवर, पण तुम्हाला सांगतो सगळ्यात जर झोपलेला धर्म असेल तर फक्त कुंकू देणारा. मग त्याच्यात 18 पगड जाती आल्या हिंदू धर्माच्या सगळ्या. फक्त एवढाच धर्म झोपलाय. सगळे आपापल्या धर्मासाठी तत्पर आहेत लोक. सगळे लोक आपापल्या धर्मासाठी तत्पर आहेत. त्या प्रार्थनाच्या ठिकाणी त्यांचं तेच चाललंय, दुसरं काही सुद्धा नाही. फक्त तेच चाललंय. फक्त आपल्याच धर्माचे आपण त्या आपलीच लेकर म्हणतात काय मारुतीरायात एवढी ताकद असेल का, कुठे इतकं लांब उडी मारली असेल का. अरे आमच्या लहानपणी गोपाळाचा खेळ होता, आसुरबा गोपाळ लहान बघितले ते बिनतडावर बाप्पा जवळजवळ चार परत भिंतीवर पळत चढत होतं ते, आणि तिथून उलटी उडी घेत होतं. बघितलं असलं कोणी तर होतं का. काय क्वालिटी होते ते हाताच आहे एवढं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने इतकी 25-25 फूट उडी त्यांची. आणि त्या काळ मारुतीरायामध्ये का नसल आपल्याच अवलादी पुरा म्हणते झेंडा मारू नका. रामायणामध्ये उल्लेख आहे गुडिया पताका. चला ते गोवी निघून जाते त्या राम जन्म आहे त्या जन्माच्या ह्याच्यात 5-4 वेळेस गुड्या उभारले जात प्रसंग आहे अयोध्येमध्ये. ते कधी झालं नाथबाबाचा जन्म 14व्या शतकामध्ये.
नाथबाबाचा जन्म ते माझा अंदाजा त्या ठिकाणी यांच्या अगोदरच ना, कुणाच्या या शिवाजी महाराजांच्या अगोदरच ना ते. पण तरी बी त्या ठिकाणी याच्यात गुढ्याचा उल्लेख आहे. तरी आपली पोरं म्हणते संभाजी महाराजाला मारलं म्हणून. मारला असेल त्या दिवशी, हा भाग वेगळा, पण ते हिंमत नाही त्यांची. मारून केला असेल तर कृत्य, आणि आनंदाने गुढी उभारलेली नाही बरं का त्या ठिकाणी. आपली ती परंपरा आहे त्या ठिकाणी. अरे फाडून खाल्ली असते ना बामणं, एवढं सोपं आहे काय ते त्या ठिकाणी. पण आपली लेकर म्हणतात त्या ठिकाणी चला जाऊ द्या, त्यांच्या मोठं मोडू नका. ब्राह्मण हा त्या ठिकाणी असणारा देवता आहे आपली हिंदू धर्माची, तो भाग वेगळा. गुप्त कारस्थान असेल तो भाग वेगळा. पण गुढ्या हे परंपरा आहे. राम राज्यामध्ये गुढी उभारली, राम राज्य झालं म्हणून गुढी उभारलेली परंपरा आहे. नखरे मोडू या ठिकाणी परंपरा. पण आपलीच पोरं म्हणतात नाही नाही आता झेंडा लावा. घराला झेंडा लावून आहेत महाराज, लय भानगडे. लावायचं असेल तर त्या दिवशी उतर लावतो, कारण हे त्यागाचं प्रतीक आहे. त्याग आहे, भगवान निशाने त्यागाचं प्रतीक आहे. आणि घरात भोग चालतात. लावू नये, लावलं तर एक वर्षभर लावून बघा आणि पुन्हा मला सांगा. चला पुढे. जे बोलिला घरटी कारा ते विघ्नाले आता शिकवलं द्या. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. क्षोभली गुरुधरा दशशिरा वधार्थे. घरटीकार जे बोलला होतो ते सत्य सांगितलेली रामकथा, सत्य सांगितलेली लंकेची वार्ता. मिथ्या म्हणू नये. घरटीकारला तत्वता ते रावण म्हणतंय अरे सगळंच खरं सांगत होते, ते सगळं त्या ठिकाणी असणार खरं झालंय त्याचं, असा लंकेचा राजा मनामध्ये म्हणू लागलेला आहे. जानकीचो बात्याद्भुत तिने सोडिला पुचकेता. रावण मेला किंवा जेत कोणी मात सांगेना. कोणी सांगणार राजा मेला, इंद्रजित मेला, कुंभकर्ण मेला, जानकीने पुचकेती सोडला, एवढेच फक्त शब्द. पण कुठं आहे ते कुणी सांगणार. पत्ता तर लागला 100% त्या ठिकाणी असणारा हित सप्ताह आहे, पण कुठं शिकाय ते कळलं नाही. हा चला या पुढे. रावण निमाला अन्नारी वेगनाले त्याची बोंब पडली सभे माझा रे अपांपरी राक्षसा. सभेला वेगळं आलंय. राजा मेला, निश्चित 100% राजाचा प्रती झाला. भूम कुणीच काही सांगणार. सगळीकडे जिकडे तिकडे हाय हाय राजा मेला त्या ठिकाणी असणारा. सगळे बरावेत पण राज करता उरावा अशी लोकांची भावना होती त्या काळच्या. उगाच मेलेत काय राक्षस सगळी, एवढं निष्ठा होती हो राजावर लोकांची. राक्षस असले म्हणजे म्हणून काय झालं. चला त्या ठिकाणी अशा पद्धती सगळे लोक त्या ठिकाणी असताना आक्रमण करू लागले. स्त्रिया रडतात, राक्षस रडतात, सगळे लोक असताना रडू लागले. राजा रावण मेला की काय कोणी सांगा ना हो, सगळे लोक रडू लागलेले. मारला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे ते रावण आता धावण्या धावेल कोण राक्षस गणकापती. पिता क्षोभला पवना दीपिका ते जाय विझवून. राक्षसा होता आहे कंदन दशानन निमाला. बापचे बेटा सवय संदीपान महाराज ते वर्णन करते. दशानन मकर जास्मी स्तोत्र सामस्मी जानवी तया वहिलिया गती म्हणतात मी पंडुसुता शास्त्रा माझी समंता श्रीराम मी. त्या ठिकाणी असणार ते म्हणताय पृथ्वीच्या पैसारा माझी घडीनं लागता धनुर्धरा. काय सुंदर भाषा त्याची, शब्दाची खोटी तिथे त्या ठिकाणी असणार. चला मला नाही सांगायचं, एकमेकाची तुलना नाही करायची, पण मावले ज्ञानोबा राहायला ते 2-4 जो टाकल्या भगवान प्रभू रामचंद्र. इतका सुंदर आहे. पाठी उभे राहून सुळेली प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी उदय म्हणता असत बदळी बळी दिदला भूता. चला त्या ठिकाणी अशा पद्धती ते म्हणते बापचे बेटा सवाई वायू एकाची उड्डाणे 7 सागरा प्रदक्षिणा करे जो त्या ठिकाणी अशा त्याचा लेख आहे. कोण मारित्र्य केवढं सामर्थ्य असेल ते खवळलेलं आहे. बाप आणि लेख रणांगणामध्ये दोघं आहे. चला त्या ठिकाणी रण मांडणी त्या ठिकाणी सुरू झालेले. भंगले राजाज्ञेचे सूत्रा सभे माझी निघाले चोर. नागविले थोर थोर निशाचरा पळ पाहती. धरला पंढरीचा चोर. हे चोर त्या ठिकाणी म्हणतात लंकेमध्ये चोर शिरले. एकच चोर एकच चोर एवढ्या भानगडी केल्या. ते म्हणते चोर शिरलेला आहे. सगळीकडे त्या ठिकाणी एकच बॉम्ब आहे. चला पळा. रक्षण करण्यासाठी कोणी कोणाचं राहिलं नाही. राजा मेला, इंद्रजित मेला, सगळीकडे त्या ठिकाणी अखांत सुरू झालेला आहे. जो कोणी निघे सभे बाहेरी त्यासी पुच्छ सुबद्धा मारे. दलाली अंधरी कोंड मारी
राक्षसा जायला बी आहे म्हणून मी जाईना काहीच नाही तिकडे उड्या टाकून मारा हातामध्ये बांगड्या घाला मग गडावरला दोर कापून टाकलाय मी चला त्या ठिकाणी नव्या जोमाने एक एक मावळा 10 मावळ्याचं बळ घेऊन परत आला आणि गड काबीज केला तसं त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिथं त्या ठिकाणी बरेच भानगड झाले गेलेले आहे लंकेच्या ठिकाणी असणाऱ्या सगळीकडे मारुतीराया त्या ठिकाणी असणारा हिंमत असणारा हजारो त्या ठिकाणी असणाऱ्या वीराचं सामर्थ्य मारुतीरायाला आलेले आहे आणि लंकेच्या ठिकाणी असणारे ते चोरी करण्यासाठी सुरुवात आहे सीता क्षोभली उद्भाट राक्षस आले ती संकट बाहेर जावया न फुटे वाट मरण दुर्घट पळून जाऊ लागलेले पळून जाते असताना शेपटीने सांगितलं चला राजाने बोलावले तुम्हाला फुकट पगार खात होता का आता काहीच करता येईना अशी परिस्थिती राक्षसाची झाले सगळीकडे त्या ठिकाणी असणारे घाबरले गुंडे उडालेले अंधारे रावणाचा मुकुट पुच्छागरी ओढी मरकटा तेने धाके दशकंठ मने मज शेवट पयाला रामसभेची मारुती त्याच्या धेने राक्षस पळदी कुंभकर्ण इंद्रजित देही थरथरा कापत आला अंजनीचा बाळ झाला रावणाचा काळ महाराजाचा अभंग आहे त्या ठिकाणी म्हणून शरणाजी हनुमंता तुम्हा आलो जी राम होता काय भक्तीच्या वाटा मद धावया सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगबंधन विद्यावान गुणी अतिचा इतका हुशार आहे चपळांगू पाहता मोठा विद्युलते परी कोटीच्या कोटी उद्यानी एवढी चपळ त्या मारुतीच्या अंगामध्ये इकडून तिकडच्या कोपऱ्या तिकडून इकडच्या कोपऱ्याला जाऊन लंका त्या ठिकाणी विध्वंस करू लागलेला आहे रावणाच्या उरी शिरी हनुमान सुबद्ध टोले मारी येणे त्यासी आली अंधारे धाके करी न बोलवे रावणाच्या जवळ जाऊन बसला जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर बसला शेपटाचा फडतकार मारल्याबरोबर चढ 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 रावण कापू लागले डोक्याच्या मुकुटाला हात लावलेला आहे रावण राजा म्हणते बाप रे आता काय आपण वाचत नाही घाबर गुंडे उडाले दर 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 घामाले रावणाला आता आपलं संपला असा लंकेचा राजा घाबरा झालाय घाबर गुंडे उडालेले अंधारी न दिसे पै व्यक्ता अंगी वाजती अति आघात तेने भय लंकानाथ चळिका पत थर थरा अगोदरच वस्त्र काढून घेतलं त्याचं आणि लंकाच्या राजाने स्नाना भाऊ त्या ठिकाणी भेगामान करू लागला एवढ्यामध्ये शेपटीचा फटकारा मारल्यावर चळ 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 कापू लागले अंधारामध्ये दिसत तर काही लागत होते मार तशा पद्धतीने असणारा दिसत तर नाही व्यक्त तर नाही आणि सगळीकडे त्या ठिकाणी फटकारे बसू लागले असा राजा रावण घाबरला गेलेला सत्य बोलिला घरटिका विघ्न मजाले साचार गुप्ताघात दुर्धरा लागती निष्ठुरा प्राणांता सांगत होतं ते खरंच आहे घरटीकाराने जे सांगितलं होतं ते खरंच आहे गुप्त मार लागतात त्या घरटीकाराने सांगितलं होतं रे गुप्त मार लागतंय कसं मारतंय ते कळूनच येत नाही जागवायला कुणाला जागा ठेवत नाही अशी परिस्थिती मला अनुभवाला आलेली आहे राजा रावण त्या ठिकाणी असणारा अनुभवाचे बोल बोलू लागलेला हनुमान सांगे दशा शिरा तुवा चोरली सीता सुंदरा तुझे छेदावया शिरा आलो साचार मी लंकेचा राजा मधुता तो जानकी जगत जननी जानकीची चोरी केली आहे आणि तिचा शोध करायला मिळाला तुला मारायला लागलाय एका मिनिटामध्ये तुझ्या सारे मुंडकी छेदल्याशिवाय राहणार नाही असा त्या ठिकाणी मारुतीराया गुप्त वेशामध्ये रावणाच्या कानात महाराज तुमची शिरं तोडण्यासाठी मी आलेलो आहे माझ्या प्रभूची जानकी आणलेले असं म्हणल्यावर रावणाला वाटलं भरली शंभरी आपल्या रावणाची दश शिरे हनुमान छेदिता नखाग्रे परिवारीला होता श्रीरामचंद्रे मनोय वांदरे सोडिला त्याची मुंडकेला हात लावला लट 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 राजा रावण असताना त्याला मरायला तयार झाला नाही मिळवतोय एवढ्यामध्ये प्रभूने सांगितले मारुतीला पाया पडतो बरं तुझ्या नको नको रावणाला मारू नको ते मला मारायचे रे चला त्या ठिकाणी अशा पद्धतीने मारुतीपर्यंत प्रभूचे शब्द आले म्हणून मारुतीने हात माघारी घेतला तुवा मारिला माझा पुरुषार्थ होईल व्यर्थ ऐसे बोलिला रघुनाथ तेने हनुमंत न मारीच तो जर त्याला मारला तर मग माझा पुरुषार्थ व्यर्थ होईल नाही भगवान प्रभू रामचंद्र माखणाने रावणाला मारले
मारलेलं आहे, नाही तर त्या ठिकाणी अशा पद्धती प्रभूला मारता आलं नसतं, असं सगळ्या जगामध्ये कीर्ती होईल. म्हणून मारुतीला माझ्या हाताने त्याला मारायचंय अशी माझी प्रतिज्ञा आहे. नको बाबा त्याला मारू, मी शरणे तुला, असं भगवान प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी असं हनुमंताला बुद्धी दिली. नागवणे राक्षस पंके गांजोनी अलंका पती स्वदेशी लावोनी आख्या शेवटी तसं जाते, खाली खर्चाला तसंच येते. मारुती निघाला. गोड मारुती या ठिकाणी अशा पद्धतीने सगळी सभा नसताना बोध केली. लंकेच्या ठिकाणी राजा रावणाला तरारा दिलेला आहे. मारता मारता त्या ठिकाणी असा मागे सरलेला दचकला राजा रावण आणि मारुतीने सभेमधून वानरे लाविताची हात रावण झाला मूर्छा भ्रांत कपिकाने जलपिला गुह्यार्थ लंकानाथ तोनेने. मारुतीने रावणाच्या कानामध्ये काय बोललेलं आहे ते बी त्याला कळलं नाही. भ्रमिष्ठ झाला होता राजा रावण, घाबरला होता. प्राण त्याला त्या ठिकाणी हेमदेवता पुढे दिसू लागली होती. राजा रावण त्या ठिकाणी असताना मूर्छा पन्न झालेला आहे. नाव ऐकता हनुमंत एक फळफळा मुतात एका सुटला डोळ्यात झाला भ्रांत रावणा. नुसतं नाव ऐकलं तर नाव त्या ठिकाणी नुसतं मारुतीला ऐकल्या बरोबर त्या ठिकाणी असताना लट 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 लोक शत्रू चळचळा कापती रणांगणामध्ये एवढं मारुतीचं सामर्थ्य त्या ठिकाणी असणार. चला त्या ठिकाणी असे आपण नुसते आता ऐकायच्यात पोत्या, दुसरं काय. चला हे चहाचे युग आहे, चहाचे काळी मुडीचे पैलवान. ऐसे वाचिता ब्रह्मलिखित लक्ष्मण गद गदा हसत वानरा मुरकुंडी वळत हास्य करी श्रीराम. मारुती आहे म्हणजे एका पैलवानाची कथा आहे बरं का. माझ्या मध्ये माझा विषय तो आहे. तिथे जवळ कडे होतं बाबा. तुम्ही ते लिंबारकट्या बघितला होता का? लिंबारकट्या कुणी कुणी बघितला होता? ते जर मैदानात गेलं बाप्पा आणि दांडावर जर हात हाणला तर कान कान फुटत होतं. कान अजूक जिवंत आहे ते, अजूक एवढी पॉवर त्याची. हे तर ते 5000 वर्षापूर्वीच आहे. काय पॉवर असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारा एवढा बलाढ्य मारुतीला त्या ठिकाणी असणार लंकेमध्ये शिरलेलं आहे. हे काय करतं राक्षस त्याच्या पुढे चल 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 कापू लागले सगळं राक्षसाचं सैन्य. गांजोनी अलंकापती सभा नागविली काही सुखावे त्या ठिकाणी सेवकाची आणि अभिमान वाटला त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला आणि मनोमन त्या ठिकाणी मारुती आहे तो त्या ठिकाणी असताना स्वागत आहे. सुखावला लक्ष्मण सुग्रीव सुखावे सगळ्याला आनंदाचा सुखावले वानर गणगाडी अंगवन हनुमंता. माझ्या मारुतीचं सामर्थ्य एवढे त्या ठिकाणी अशा पद्धती गाडी अंगावर हनुमंताची सगळ्या वानराला अभिमान वाटू लागला मारुतीरायाचा. गांजोनी सभेचा पुरुषार्थ रावणा करो आला शोक बनात महाबळी. रावण राजाला दराला दाखवला. सगळी सभा नागवी केले लंकेच्या ठिकाणी मारुतीरायाच्या ठिकाणी जानकीला अशोकवनामध्ये कसा येतो ते पुढल्या प्रसंगामध्ये. सीतेसी करावा कांत हनुमान वृक्ष्यती सीता विरे हे विषया सत्तलंकारात तेथे आला. एवढं जरी झालं तरी नीलाद्री अवलाद कामांध होऊन असताना अशोकवनामध्ये आलेला आहे. मारुतीराय वृक्षावर बसलेला आहे. सीतेसी सांगे स्वरावण माझे करावे तो आवरण तुझ मी महिषी करीन आन प्रमाण. 80,000 होते 80,000 होत्या पण एवढी त्या 80,000 पचल्या. तसं त्या वाल्याला बी 80,000 पचल्या पण एकच त्या ठिकाणी अशा जातीचा विषय नाही बरं का. तर आतंकवाद्याला जात नसते. चला त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते बरेच खून पचले पण हे नाही हे सती सीताच होती ना म्हणून एवढं त्या ठिकाणी अशा त्याला काटा सगळं काटा त्या ठिकाणी अशा पद्धतीने. चला त्या ठिकाणी चांगल्याचा बळी जातो. जानकी जर अशा कोणामध्ये जात नाही तर रावणाचा काटा निघत नाही. 6 महिने का होईना त्या ठिकाणी चांगल्या माणसाला तिथं जावं लागलं. तसाच त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे असंच प्रकार आहे पुढचा. चला त्या ठिकाणी अशा पद्धती आला मारुती तिथे रावण राजा आला तर दोघाचा संबंध आहे तिथे. श्रीराम वनवासी राज्य भ्रष्टाती त्याचे सोडून या ध्यान राजा रावण वरी सीते सोडून ते संन्यासी आहे. ते त्या ठिकाणी अशा पद्धती संन्यासी आहे. त्या
असताना संन्यासीला रावण राम कधीच म्हणत नव्हता. संन्यासी संन्यासी म्हणे दे त्या संन्यासीला सोडून. आणि मी मंदोदरीला तुझी दासी करीन, ऐशात जवळ तुझा दासी करीन, अशा मुख्य मंदोदरी पत्त्यावर आणि तुझी दासी करीन. घाल माझा गळ्यात माळ. अरे हिंदुस्थानची ती सीते तू तव समूळ वेडी पाहे माझी प्रताप प्रौढी. देव जे का 33 कोडी बांधवडी पै माझे. 33 कोटी देवता माझ्या घरी कामाला आहे. अग्निदेवता वायू सगळे गणपती बाप्पा गाई राखायला का गाढवा. कुठे गाढवा बी राखायला म्हणतात, कुठे गाई बी राखायला. गाई कुठल्या लंकेमध्ये गाढवाचा सुका जिकडे तिकडे. हे गाढवा रथाची वळायला गणपती काय त्या ठिकाणी याच्यामध्ये एवढी पावर आहे. ते सगळे तुझं दासी करीन, पण एकदाच माझ्याकडे बघ म्हणते ते. किती निलाजे आवडा इंद्र बारी चंद्र कणेरी वसंत सेजे चा फुलारे. रावण वारिला सीता सुंदरी सुरासुरी वंदिते. सगळे सुरासुर तुझ्या पाया पडतील. त्या ठिकाणी असरा सगळे लोक त्या ठिकाणी असरा पंच प्राण आराध्या घेऊन देव स्त्रिया येती. भावे ओवाळीती लंकापती. हे मला ओवाळायला येते लोक. काय पावर असलो त्याची. खरंच बलाढ्य रावण राजा. हिंमत त्याची असणार आहे. 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये टाकायचे काय मामूली काम आहे काय ते. आम्हाला वाटतं एखादा देव प्रसन्न व्हावं आम्हाला, आणि एक बी प्रसन्न होत नाही. बकरी कापली, कोंबडी कापली, हाले कापलं तरी बी प्रसन्न नाही. चला याला सगळी 33 कोटी प्रसन्न आहे. मुख्य करोनी मंदो तरी 80 सहस्त्र माझ्या नारी. त्या करीन तुझ्या किंकरी आज्ञाधारी सेवेसी. मुख्य करून मंदोदरी मेन नारी आहे ना, ते मय करण्यात आली आयोडी या संभव. ती तुझी दासी करीन, पण एकदाच माझ्याकडे पहा. आता जाणे की त्या ठिकाणी राजा रावणाकडे पाहती, पण कशा पद्धतीने. माझे करावयावर तुझा मी होतो अनन्या शरण. तुझे वंदितो मी चरण. पाणी ग्रहण करी माझे. वरण करण्यासाठी माझ्या गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी तुझ्या पाया पडतो. पाया पडून कुठं असतंय होय. पाया पडून अगोदरच पाया पडतो तुझ्या म्हणल्यावर मग जमलं ना त्या ठिकाणी. अशा पद्धतीने ते नाही कधीच माझ्या कडेला जायचं. पाया पडतो म्हणते एकदाच त्या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये माळ घाल. रावण राजा जाणे केला तिथं म्हणू लागलेला आहे. जो मी प्रतापी लंकानाथ सुरनरा काळ कृतांत. तुझा होतो शरणांगता त्याचे रघुनाथ भजे मज. ये ना मला सोडून आणि भज मला असं त्या ठिकाणी असताना राजा रवन जानकीला त्या ठिकाणी मोह त्या ठिकाणी दाखवू लागलेलं आहे. ते काय माऊली ज्ञानोबाला वर्णन करत. धनवंत पुरुषा लागे स्त्री जैसी लवतो करी जैसी पूज्य हलवणी. कवा बघितलं असेल होते ना काय काय त्या ठिकाणी अशा पद्धतीने. हे लेकरू 16 वर्षाचं तरी लिहिले त्या ठिकाणी, पण हे तसं नाही. हे हिंदुस्थानची स्त्री हे नाही त्या ठिकाणी असं ध्यानाला मोहित होणार. ऐकोने रावणाचे वचन सीता बोले हास्यवदन. जळ तुझे हे मैमान काळे जळ तुझं तोंड त्या ठिकाणी राजा रावणाला जानकी निर्वाचना करू लागले. लक्ष्मण पत्र वाचत आहे. स्वयंवरी वाहता हर कोदंडा. तुझे झाले काळे तोंड. श्रीरामे केले दुखंड. व्रथा बळबंड जल्पसी. स्वयंवराच्या ठिकाणी जर त्या रावणने महादेवाचं धनुष्य उचललं असतं तर तुझ्या गळ्यात 2-3 माळा टाकल्या असत्या. आणि धनुष्य उचलता आलं नाही, आणि आता म्हणतो त्या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये माळ टाक. जळो तुझं तोंड. त्या भगवान प्रभू रामचंद्राने धनुष्याचे 2 तुकडे केले. आणि तिथं त्या ठिकाणी तू काय करत होतास. तुझ्या बोकांडीवर पाय देऊन धनुष्य माझ्या प्रभूने बाजूला केले. निर्भसना करू लागलेली. नकळत आपल्या पतीचं सामर्थ्य वर्णन करते ते. नाहीतरी आमच्या ह्यांना काही कळत नाही. उगा त्या भावकीतल्या माणसाला कळतं का काही. हाय का अक्कल. अरे 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 चला त्या ठिकाणी अशा म्हणून सगळ्या भानगडीत. बाळपणी विंधोने मान घेतला ताटिकेचा प्राण. सामर्थ्य वर्णन करते. बाहू मारून यादान केला संपूर्ण. ज्याने तेव्हा तोंडावर वाढला नाही
14 वर्षाच्या वयामध्ये ताटिका मारले, स्वभावचा काटा काढला आणि बाण पिसाराच्या वाराने लंकेमध्ये मला मारीज नावाचा राक्षस तो माझा पती आहे. शूरपणखा विटंबून 14 सहस्र राक्षसगणा मारिले त्रिशिरा खरा दूषण दिले. हे ऐक रावणा, हे मूर्खाचा तोंडाच्या खिळ्या 14 सहस्र त्या ठिकाणी असणारा राक्षस एकाच बाणाने मारले. खरं दूषणाने त्रिशिरा ज्याने मारले त्याची मी पत्नी आहे. नाही रघुनाथा सारथी श्रीराम एकला पदाती तेने एवढी केली ख्याती तुझी अपकीर्ती तू ऐके. तुला सामर्थ्य होतं तर मारायचं ना मला पंचवटी या ठिकाणी आले असते तुझ्या बरोबर. मग मी नवरा मेल्यावर आले असते ना. ते बी करता आलं नाही. भिकाराचा वेच घेऊन आलाच मागायला आणि माय भिक्षा माग पळून गेला कुत्र्यासारखी आवलात अशी जानकी रावण राजाची निर्वासना करते. सहित भवानी त्रिपुरारी आंदोळीला कैलासगिरी तो तू श्रीराम हे करी झाला शिविका महादेवासहित पार्वती उचलली होती. कोणी राजा रावणाला तो रावण राजा राम बाणाच्या प्रतापाने भिवून भिवून आला पळून आला त्या ठिकाणी. जळो तुझे सामर्थ्य. कपाती हो संन्यासी शेकी परदारा चोरीसी नाही पुरुषार्थ तुझ पासी प्रथा जल्पसी तुझ्यात नाही सामर्थ्य. तुझ्या सामर्थ्य नाही बघा त्या ठिकाणी आता फसवून मला चोरून आणलेलं आहे. जर हिंमत असते तुझ्यामध्ये तर भगवान प्रभू रामचंद्रा सहित लक्ष्मणाच्या काठाकडून जर घेऊन आला असतात मग तुझा विचार केला असता. चला आया श्रीराम परब्रह्म पुतळा रावणा तू काळा डोंब त्याच्याच गावात जाऊन त्याचे सभेमध्ये त्याच्या बायका देखत कल्पांत काळी सगळ्यात राखावा येतो. बायको देखत आपल्या एखादं भांडायला आलं शिवी दिली मग मात्र म्हणते धावून जाते बायको म्हणते नाही का तसं धरल्यावर तर लय जावा काय ते त्याला. रावणाला तसंच झालं. मारुती त्या ध्याने केली निर्भसना केले. तू धूम कावळा आहे काळा खूप माझा भगवान प्रभू रामचंद्र सर राजहंस आहे तू कावळा आहे असं म्हणल्याबरोबर राजा रावणाची तळपायाच्या मस्तकाला गेलेले मारायला धावला. एवढ्यामध्ये मंद धैर्य चोरिता श्रीराम नायिका निंद्य झाला सिती लोका रावणा तू तव शुकर मुखा डोकराच्या तोंडाच्या तुझ मी देखा नातळे शुकर मुखाच्या. हे माझा भगवान प्रभू रामचंद्र सिंह आहे. माझा राम हे ब्रह्म आहे. आत्मा राम हृदय स्थितम राम यो महामंत्र परम विश्व तारक विश्वाचं कल्याण करणारा परमात्मा माझा पती आहे आणि तू एक डोकरासारखा आहे. तिकडे द्या अगोदर वायसाचा पांतिकार जेवी नव्हेची चंद्रा चकोर देवी सांडोनी श्रीरामचंद्र दशवक्त्र स्पर्शेना माझा भगवान प्रभू रामचंद्र चकोर आहे आणि तू एक त्या ठिकाणी असा डोम कावळा आहेस. हे सोडून त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुझ्या गळ्यात माळ घालणार नाही. वाटतं ते केलं तरी चालेल. लक्ष्मणाची मर्यादा रेखा तो ते नुलंघावे दशमुखा श्वान शुकर काळ मुखा 14 वर्ष बायको असून ब्रह्मचारी स्पर्शेना एका अजून कुणाला बोलावता आली नाही म्हणून इंग्रजीचा मृत्यू त्याच्या हातात. हे सामर्थ्य माझ्या लक्ष्मणाचा नुसती रेग ओढली होती आणि रेग ओढलेली तुला बोलावणार चालणार म्हणेला मला मार मारून मारीन फलाने करीन त्याला काय करता येणार नाही. लक्ष्मणाचा बाण लागल्यावर तो वाचणार नाही. साधू सज्जन सौम्य संत कदा विष्ठेसी न लावी हात देवी तू पवित्र लंकानाथ तुझा मी निश्चित स्पर्शेना. लंकेचा राजा साधू संत विष्ठेला हात लावत नाहीत तशी तो विष्ठ आहे. काय निर्भसना निलाजरावाला दिला राग येतो का नाही कुणाला ठाऊक आहे आता. चला बघू पुढच्या ओळीमध्ये. ऐकून सीतेचे वचन वर्णी खोचला जिव्हा सांडणारे छेदून निंद्य वचन दिसत आहे. वरून ऐकत आहे कोण मारुती रे झाडामध्ये गुप्त वेशामध्ये आणि रावण राजा म्हणते याची जीवा काढून टाका रे मारायला त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी म्हणल्या बरोबर मारुती रे त्या ठिकाणी त्याला आवेश आलाय. बघू कसं काय करतात ते. बळेची सीमाच भोगिता
कोण निवारीला आता केवी राखवेल रघुनाथा सती पतिव्रता रावण म्हणते बरोबर हे कमल कुमारी कोण आहे तुला सोडवणारा बघू त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुझा बाप हजर आहे आई से बोलता अलंकारात ऐकून शोभला हनुमंत करावया रावणाचा घात वृक्षात खवळला राग आलेला आहे आता रावणानं शिकेपाशी जाऊ द्या नुसतं बघतो त्याचं माझं पडलेलं आहे अवे चाललाय मारुद्रायाला अशा पद्धतीने हनुमान सरा त्या ठिकाणी सरे गुप्त वेशामध्ये त्या अशोक वृक्षामध्ये वकारिले नेत्रवाट वळीला पुच्छाचा पैसाट छेदावया दशकंठा